नमस्कार. मागील लेक्चरमध्ये आपण स्टँडर्ड 10चा अल्जेब्राचा 5th चॅप्टर ज्याचं नाव आहे प्रोबॅबिलिटी याला सुरुवात केलेली होती. तर सर्वात पहिल्यांदा आपण त्याचं एक बेसिक लेक्चर पाहिलं. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 5.1 ला सुरुवात केली. 5.1 झाल्यानंतर आज आपण 5.2 पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 5.2 पाहण्या अगोदर जर आपण 5.1 आणि बेसिक लेक्चर जर पाहिलेलं नसेल तर कृपया करून आधी ते लेक्चर तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला आजचा भाग अवघड वाटणार नाही. तर आपण आज प्रॅक्टिस सेट 5.2 ला सुरुवात करत आहोत. पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू आपण. प्रॅक्टिस सेट 5 चा फर्स्ट क्वेश्चन आहे, फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स राईट सॅम्पल स्पेस यस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट नंबर ऑफ यस. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की तुमचा जो खाली दिलेले एक्झाम्पल्स आहेत किंवा तुम्हाला खाली एक्सपेरिमेंट दिलेले आहेत, त्या एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला सॅम्पल स्पेस लिहायचा आहे आणि त्याचबरोबर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे नंबर ऑफ इयर्स लिहायचा आहे. आता फर्स्ट पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये सुद्धा आपण ह्या दोन गोष्टी लिहिलेल्या आहेत. जर तुम्ही ते लेक्चर पाहिलेलं नसेल तर आधी ते लेक्चर पहा, जेणेकरून तुम्हाला तो भाग म्हणजे त्यामुळे हा भाग तुम्हाला सोपा वाटायला लागेल. तर पहा, सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये क्वेश्चन दिलाय, वन कॉइन अँड वन डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. पहिल्या क्वेश्चन साठी आपण सॉल्व्ह करूयात. पहिला क्वेश्चन आहे आपल्याला, फर्स्ट क्वेश्चन आहे ज्यामध्ये काय सांगितलंय, वन कॉइन, एक कॉइन टॉस केलाय आणि त्याबरोबर एक डाय क्रॉस टॉस केलाय. कॉइन म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्यावर हेड आणि टेल असतो, बरोबर आहे, आणि डाय म्हणजे आपला फासा. म्हणजे आपण जर या ठिकाणी एक कॉइन जर घेतला आणि त्याबरोबर एक जर फासा घेतला, ठीक आहे, तर यासाठी तुम्हाला सॅम्पल स्पेस काय काय येईल हे विचारलेलं आहे, बरोबर. तर आपण जर याचं सॅम्पल स्पेस लिहायचं म्हणलं तर आपण कशा पद्धतीने लिहू शकतो पहा, सॅम्पल स्पेस ज्याला आपण यस ने डिनोट करतो, कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिणार आपण. पहा आता, सपोज कॉइन आहे, त्या कॉइनवर जर एच आला, बरोबर, एच म्हणजे हेड पडला, आणि हा जो फासा आहे त्यावर जर एक आला, तर आपला सॅम्पल स्पेस काय होईल, एच कॉमा वन, बरोबर आहे. हा एक तुमचा म्हणजे हा एक ही एक पॉसिबिलिटी असू शकते. किंवा कॉइनवर हेडच आलाय आणि तुमच्या फाशावर किती आलाय, टू आलाय, ही एक पॉसिबिलिटी होऊ शकते, एच कॉमा टू, बरोबर. किंवा तुमचा कॉइनवर एच आलाय मात्र फाशावर किती आलाय, तीन आलाय, फासा म्हणजे आपला डाय, त्याच्यावर किती आलाय, तीन आलाय, म्हणजे एच कॉमा थ्री. अशा पद्धतीने आपण पॉसिबिलिटी लिहू शकतो की आपल्या कॉइनवर हेड पडतोय आणि डायवर फोर, त्यानंतर कॉइनवर हेडच पडतोय, त्यानंतर पुढं डायवर 5 पडतोय, पुन्हा एच पडतोय आणि किती पडतोय, 6 पडतोय. अशा पद्धतीने H1, H2, H3, H4, H5 आणि H6 या पॉसिबिलिटीज हेड बरोबर होते. पण सपोज करा की कॉइनवर आपला टेल आला आणि डायवर 1 आला. कॉइनवर टेल पडू शकतो, डायवर 2 पडू शकतो, कॉइनवर टेल पडू शकतो, डायवर 3, टेल ॲज इट इज, डायवर 4, T5, T6. या व्यतिरिक्त दुसऱ्या पॉसिबिलिटी होऊ शकत नाही. हा झाला आपला सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस मध्ये काय लिहितो आपण, पॉसिबिलिटी लिहितो. आपल्याला काय सांगितलेलं होतं की एक पॉइंट टॉस केलाय आपण आणि त्याबरोबर एक डाय पण टॉस केलाय आणि ह्या दोघांना थ्रो केलाय सायमल्टेनियसली. काय शक्यता पडू शकतात बघा. आपण काय केलं की आपण असं कन्सिडर केलं की आपला जर कॉइन टॉस केलाय आणि डाय पण थ्रो केलाय, कॉइन टॉस केल्यानंतर आपला हेड पडला आणि डायवर 1 पडला, तर पहिली पॉसिबिलिटी झाली एच कॉमा 1. सपोज कॉइनवर एच हेडच पडलाय मात्र डायवर 2 पडलाय, दुसरी पॉसिबिलिटी. तिसरी पॉसिबिलिटी हेड पडलाय 3 पडलाय, चौथी हेड पडलाय 4 पडलाय, हेड पडलाय 5 पडलाय, हेड पडलाय 6 पडलाय. या पॉसिबिलिटीज कॉइनवर पडलेला हेड आणि डायवरचा 1 2 3 4 5 6 पर्यंत आपण चालवल्या.
त्यानंतर आपण काय केलं की अशी पॉसिबिलिटी असू शकते की कॉइनवर आपला टेल पडलाय आणि डायवर 1 2 3 4 5 6 पर्यंत चालले. तर अशा पद्धतीने हा आपला सॅम्पल स्पेस एवढा येतोय. आणि जर आपण नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट जर लिहायचे म्हणले तर त्याला n ऑफ s अशा पद्धतीने लिहावं लागतात. यामध्ये किती काउंट आलाय तो मोजायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. तर याचा जो नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट आहे तो किती आहे 12. ठीक आहे. हा आपला क्वेश्चन 1 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला फर्स्ट एक्झाम्पल झालेलं आहे. आता आपण सेकंड एक्झाम्पल कडे जाऊ. सेकंड एक्झाम्पल काय आपला 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म्ड युजिंग डिजिट्स 2 3 5 विदाउट रिपीटिंग अ डिजिट. आपल्याला असं सांगितलं की 2 डिजिट नंबर तयार करा, 2 अंकी संख्या तयार करा, परंतु ती 2 अंकी संख्या तयार करण्यासाठी तुम्ही 2 3 आणि 5 या नंबर्सचा वापर करा, परंतु ते नंबर रिपीट व्हायला नकोत. रिपीट व्हायला नकोत म्हणजे कसे. 2 अंकी संख्या बनवताना आपण 22 33 म्हणजे 22 33 55 हे नंबर्स बनवायचे नाहीयेत. म्हणजे नंबर्सला रिपीट करायचं नाहीये. मात्र टू डिजिट नंबर्स काय करायचे आपल्याला तयार करायचे आहेत. तर आपण सेकंड क्वेश्चन मी खाली घेतो याला. हा सेकंड क्वेश्चन आपण इथे सॉल्व्ह करू. पाहायचा सॅम्पल स्पेस लिहायचा. प्रश्न खूप सोपा आहे. सॅम्पल स्पेस लिहायचा आहे फक्त. सॅम्पल स्पेस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. हा आता आपण 2 पासून सुरुवात करू. जर मला 2 अंकी संख्या बनवायची, टू डिजिट नंबर बनवायचा आहे तर 2 आणि 3 घेऊ म्हणजे 23 हा एक नंबर होऊ शकतो. 2 आणि 5 घेतो म्हणजे 25 हा नंबर होऊ शकतो. बरोबर आहे. 2 आणि 2 नाही घेता येणार कारण डिजिट रिपीट करायला सांगितलेले नाहीयेत. आता मी 3 ला घेतो आधी आणि त्याबरोबर 2 घेतो. 3 2 म्हणजे 32 बनतो माझा. त्यानंतर 3 बरोबर 5 घेतो, हा 35 बनेल. बरोबर आहे. नंतर 33 नाही बनवता येणार मला, 5 घ्यावा लागेल. 5 बरोबर मी 2 घेतो, 52 बनेल. आणि 5 बरोबर जर 3 घेतला तर 53 बनेल. अशा पद्धतीने एवढे नंबर्स मी या नंबर्सच्या मदतीने बनवू शकतो. आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स म्हणजे n ऑफ s जर मी काउंट केले तर 1 2 3 4 5 आणि 6. अशा पद्धतीने आपला हा सुद्धा क्वेश्चन झालेला आहे. प्रश्न खूप सोपे असतात प्रोबॅबिलिटी मध्ये. इव्हन प्रोबॅबिलिटी हा जो चॅप्टर आहे ना तो तुम्हाला स्कोरिंग साठी खूप चांगला आहे. बोर्ड परीक्षेमध्ये 40 मार्कांपैकी 8 मार्काला हा चॅप्टर विचारला जातो. तर यामधले प्रश्न खूप सोपे असतात. फक्त 1-2 वेळा प्रॅक्टिस करणं आवश्यक असते. प्रॅक्टिस जर असेल तुमची तर तुम्हाला प्रोबॅबिलिटी मधले 40 पैकी 8 मार्क तुमचे फिक्स होऊन जातात. ठीक आहे. तर हे बेसिक चांगलं ठेवा जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. प्रोबॅबिलिटी मध्ये प्रत्येक क्वेश्चनला सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स म्हणजे सॅम्पल स्पेस यस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स म्हणजे एन ऑफ यस हे लिहिणं गरजेचंच असतं. कुठलाही प्रश्न असो, तो 1 मार्काचा प्रश्न असो, 2 मार्काचा प्रश्न असो, 3 मार्काचा प्रश्न असो किंवा 4 मार्काचा प्रश्न असो. तर हा झाला आपला क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मध्ये 2 प्रश्न होते. ते दोन्हीच्या दोन्ही क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. या ठिकाणी काय किती पाहिजे 6. हा 6. हे दोन्ही क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 2 काय सांगतोय. द एरो इज रोटेटेड अँड इट स्टॉप्स रँडमली ऑन द डिस्क. या समोरच्या डिस्क मधला जो एरो आहे तो रोटेट करतोय, फिरतोय आणि इट स्टॉप्स रँडमली ऑन द डिस्क. आणि तो एरो कुठेही या डिस्क मध्ये कुठेही थांबणार आहे, कुठेही स्टॉप होणार आहे. फाइंड आउट ऑन विच कलर इट मे स्टॉप. तर कुठल्या कोणत्या कलरवर तो थांबू शकतो, पॉसिबिलिटीज काय. तर त्या डिस्क मध्ये जेवढे पण कलर आहेत त्या डिस्क मधले सगळे कलर हे पॉसिबिलिटीज आहेत. म्हणजे थोडक्यात सॅम्पल स्पेस मध्ये आपले सगळ्याचे सगळे कलर आपल्याला लिहायचे. इतकं सोपा क्वेश्चन आहे, अजिबात अवघड नाही. फक्त हे जे कलर आहेत या कलरला आपल्याला कशामध्ये लिहायचे, सॅम्पल स्पेस मध्ये लिहायचंय. तर आपण या ठिकाणी लिहितो सॅम्पल स्पेस, सॅम्पल स्पेस ज्याला डिनोट करतो आपण एस ने. आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये ते कलर लिहूयात आपण.
रेड पासून सुरुवात करतोय मी. रेड, कॉमा, ऑरेंज, कॉमा, येल्लो, कॉमा, ब्ल्यू, कॉमा, ग्रीन, कॉमा, पर्पल. अशा पद्धतीने आपण त्या डिस्क मध्ये जेवढेही कलर होते ते कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिले. सॅम्पल स्पेस आपला तो येईल. रेड, ऑरेंज, येलो, ब्ल्यू, ग्रीन, पर्पल सगळेच्या सगळे पॉसिबिलिटी. आणि आपण नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स म्हणजेच एन ऑफ यस काउंट करायचं आहे. 1 2 3 4 5 6. या ठिकाणी 6 पॉसिबिलिटीज होत्या. नंबर ऑफ यस किती होता? किती आहे? 6 आहे. इतका सोपा क्वेश्चन आहे. हार्डली एखाद्या मार्गाला विचारला जातो किंवा विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. इन द मंथ ऑफ मार्च 2019 मार्च 2019 च्या महिन्यामध्ये फाइंड द डेज ऑन विच द डेट इज अ मल्टिपल ऑफ 5. काय सांगितलंय की मार्च 2019 चं कॅलेंडर दिलेलं आहे तुम्हाला शेजारी. या मार्चच्या महिन्यामध्ये फाइंड द डेज असे दिवस शोधा की त्या दिवसांची ती जी तारीख आहे इज अ मल्टिपल ऑफ 5. म्हणजे या महिन्यामध्ये ज्या ज्या तारखेला 5 ने भाग जातोय त्या त्या तारखेचे किंवा त्या त्या डेटचे आपल्याला डेज लिहायचे. येते लक्षात? सिंपल आहे. 5 ने कोणाकोणाला भाग जातोय आधी शोधू आपण. 5 ने कोणकोणत्या डेटला भाग जातोय बघा. 5 ने भाग जातोय 5 ला, 5 ने भाग जातोय 15 ला, 5 ने भाग जातोय 20 ला, बरोबर आहे. 10 ला पण जातोय. पाडा विसरलो आपण. 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 5 5 25 आणि 5 6 30. म्हणजे एवढ्या नंबर्सला किंवा एवढ्या या या डेटला 5 ने भाग जातोय. आणि त्या डेटचे जे डेज आहेत ना हे 5 तारखेला कोणता वार आहे पहा इथं टी म्हणजे ट्यूजडे. हा तर हा ट्यूजडे आपल्या सॅम्पल स्पेस मध्ये येईल. 10 ला कोण आहे? संडे. हा संडे पण येईल आपल्या सॅम्पल स्पेस मध्ये. हा 15 चा फ्रायडे हा पण येईल सॅम्पल स्पेस मध्ये. 20 चा कोण आहे? वेनसडे तो सुद्धा येईल सॅम्पल स्पेस मध्ये. मंडे सुद्धा येईल सॅम्पल स्पेस मध्ये. आणि 30 चा सॅटरडे सुद्धा येईल सॅम्पल स्पेस मध्ये. तर सॅम्पल स्पेस मध्ये आपल्याला हे लिहायचं. आय होप मला वाटतं तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. सिंपल आहे. सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. सुरुवात करू 5 चा. 5 वाला 5 वाला कोण आहे? ट्यूजडे. ट्यूजडे कॉमा त्यानंतर 10 वाला संडे. त्यानंतर 15 वाला फ्रायडे. नंतर 20 वाला वेनसडे. नंतर 25 वाला मंडे. आणि 30 वाला सॅटरडे. अशा पद्धतीने आपण सगळ्याच्या सगळे जे डेज आहेत ते लिहिलेले आहेत की ज्यांच्या डेटला 5 ने भाग जातो, 5 ने भाग जातो. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5 च्या पट्टीत असलेल्या संख्या, म्हणजे थोडक्यातच 5 ने भाग जाणाऱ्या संख्या. तर अशा पद्धतीने आपण याचा नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट जर काउंट केला तर तो 1 2 3 आणि 3 हे 6 होतो. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती? 6. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हा सुद्धा क्वेश्चन सोडवलेला आहे. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किंवा नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स म्हणून आपण किती येतोय? 6 येतोय. हा थर्ड क्वेश्चन होता, इझी होता. आता आपण फोर्थ क्वेश्चन आणि शेवटचा क्वेश्चन आहे त्याच्याकडे जाऊया. हा पण प्रश्न सोपा आहे, फक्त समजून घ्या. समजून घेणं गरजेचं आहे. हा फॉर्म अ रोड सेफ्टी कमिटी. एक रोड सेफ्टी कमिटी बनवायची. किती जणांची बनवायची? 2 जणांची. फ्रॉम 2 बॉईज
दोन मुलं आहेत त्याच्यामध्ये, पहिल्याचं नाव आहे B1, दुसऱ्याचं B2 आणि दोन गर्ल्स आहे. पहिलीचं G1 नाव आहे आणि दुसरीचं G2 नाव आहे. गर्ल्सचा जी घेतला, बॉईजचा बी घेतलेला आहे. असे 4 जण आहेत, बरोबर आहे. B1 B2 G1 G2 आणि यांच्यापासून आपल्याला काय तयार करायची, रोड सेफ्टी कमिटी. मात्र कमिटीमध्ये 2च जण घ्यायचे, बरोबर. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू राईट द सॅम्पल स्पेस. तर आपल्याला ही खालची ही जी ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी, ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करून खाली सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. ठीक आहे, इझी आहे. आपल्याला ऍक्टिव्हिटी थ्रू जायचंय फक्त. ऍक्टिव्हिटी थ्रू जाण्यासाठी मी काय करतो, 4 जण कोण कोण आहे आपण ते लिहून घेऊ. एक B1 आहे, एक B2 आहे, त्यानंतर G1 आहे आणि G2 आहे. हे टोटल किती जण आहेत, 4 जण आहेत. या 4 जणांमधून 2-2 ची कमिटी बनवायची, बरोबर आहे. चला, तर पहिला काय, कमिटी ऑफ 2 बॉईज, 2 मुलांची कमिटी. कमिटी ऑफ ऑफ 2 बॉईज म्हणजे अशी कमिटी की ज्या कमिटीमध्ये 2 मुलं आहेत, म्हणजे दोन्ही मुलं आहेत. 2 ची बनवायची ना, तर दोन्ही मुलं आहेत, म्हणजे त्यामध्ये B1 आणि B2 येईल, बरोबर आहे. आता बरेच जण काही चूक करतात माहितीये का, B1 B2 पण लिहितात आणि B2 B1 पण लिहितात. आता काय होतं, सपोज नंबरचा जर विचार केला, 4 आणि 5 आहे, ठीक आहे, नंबर बनवा म्हणलं मी 4 आणि 5 च्या मदतीने, तर तुम्ही काय करता, 45 पण बनवू शकता, 54 पण बनवू शकता, बरोबर. इथं 2 नंबर बनवले, त्या पद्धतीने तुम्ही यांचं पण करता की 2 जणांची कमिटी बनवा म्हणलं तर B1 आणि B2 घेता आणि पुन्हा B2 आणि B1 घेता. आता B1 आणि B2 म्हणजे हा बॉय 1 आणि हा बॉय 2 यांची एक कमिटी बनली, परंतु तुम्ही पुन्हा B2 आणि B1 घेतला, याचा अर्थ ती आणि पहिली कमिटी सेम आहे ना, कारण तेच 2 मुलं आहेत, फक्त त्यांचा म्हणजे त्यांचा सिक्वेन्स बदलला म्हणून त्यांची कमिटी नाही बदललेली, तीच मुलं आहेत, फक्त B2 आधी घेतला आणि नंतर B1 घेतला. असं करायचं नाही, मुलांच्या बाबतीत असं करायचं नाही, किंवा माणसांच्या बाबतीत असं करायचं नाही. नंबर्सच्या बाबतीत आपण असं करतो की 4 आणि 5 च्या मदतीने 45 बनतो आणि 4 आणि 5 च्या मदतीने 54 पण बनतो, परंतु हे यांच्या बरोबर असं होत नाही. ठीक आहे, म्हणजे कमिटी ऑफ 2 बॉईज मध्ये फक्त B1 आणि B1 B2 हीच एक कमिटी बनल. नंतर सेकंड ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये कमिटी ऑफ 2 गर्ल्स, कमिटी ऑफ 2 गर्ल्स, 2 मुलींची कमिटी. पुन्हा एकदा 2च मुली आहेत, दोघींची जर कमिटी बनवायची म्हणजे G1 आणि G2 त्या दोघीच असणार आहेत, अजून काहीच करता येणार नाही दुसरं आपल्याला. आणि C, कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. आता आपल्याला अशी कमिटी बनवायची की ज्यामध्ये एक मुलगा पाहिजे आणि एक मुलगी पाहिजे, ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. एक मुलगा पाहिजे आणि एक मुलगी पाहिजे. चला आपण अशी कमिटी बनवू. एक मुलगा आणि एक मुलगी. चला पहिल्यांदा आपण B1 घेऊ आणि B1 बरोबर G1 घेऊ. B1 आणि G1 ही एक कमिटी बनली. अजून काय करता येईल, B1 बरोबरच G2 घेतला आपण, B1 बरोबर G2 घेतला, बरोबर. आता B1 ने G1 आणि G2 दोघांबरोबर पण कमिटी बनवली. आता B2 ची कमिटी घेऊ, B2 बरोबर G1 ची कमिटी, B2 बरोबर G1 ची कमिटी, आणि याच B2 बरोबर G2 ची कमिटी, याच B2 बरोबर G2 ची कमिटी झाली. अशा पद्धतीने कमिटी बनवल्या. ठीक आहे, म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी पाहिजे होती. आणि आपल्याला सांगितलंय आता शेवटी सॅम्पल स्पेस लिहा. सोपं आहे, सॅम्पल स्पेस मध्ये 1 2 आणि हे 4 असे 2 आणि हे 4 आणि 6 असे टोटल सगळ्याच्या सगळ्या त्या सॅम्पल स्पेस मध्ये आपल्याला काय करायचे, इन्क्लूड करायचे आहेत.
ठीक आहे, तर आपण खाली ते करू. खाली सॅम्पल स्पेस मध्ये आपण त्यांना इन्क्लूड करू. सॅम्पल स्पेस इज इक्वल टू वरती पहिल्यांदा B1 B2 त्यानंतर G1 G2 त्यानंतर B1 G1 B1 G2 B2 G1 B2 G2 1 2 3 4 5 6. अशा पद्धतीने हा सुद्धा आपला क्वेश्चन संपलेला आहे. प्रश्न हा सुद्धा सोपा होता, बिलकुल अवघड नव्हता. ठीक आहे, हा सुद्धा प्रश्न खूप जास्त सोपा होता. ऍक्टिव्हिटीला जर विचारला गेला तर साधारण 2 मार्काला वगैरे विचारला जाऊ शकतो, म्हणजे विचारला जाण्यासारखा प्रश्न आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हा आपला प्रॅक्टिस सेट या ठिकाणी संपलेला आहे. जर तुम्ही मागील प्रॅक्टिस सेट पाहिलेले नसतील तर ते मागचे प्रॅक्टिस सेट पहा. प्रोबॅबिलिटी मध्ये फक्त आणि फक्त 4 प्रॅक्टिस सेट आहेत, 4 प्रॅक्टिस सेट आहेत आणि सगळेच्या सगळे खूप जास्त सोपे आहेत. मात्र जर तुम्ही ते सिरियलने जर प्रॅक्टिस सेट पाहिले, समजून घेतले आणि त्याचा सराव केला तर चारीच्या चारी प्रॅक्टिस सेट समजायला सोपे जातील आणि तुम्ही बोर्ड परीक्षेमध्ये 8च्या 8 मार्क घेऊ शकता. इतका जास्त सोपा म्हणजे भाग आहे हा प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.3 पाहणार आहोत. धन्यवाद.